भावाला राखी बांधल्यानंतर त्याच्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, हळद असते ना आपली हळद, जर हळकुंड उगाळलं तर अतिउत्तम, नाहीतर नॉर्मल जी देवाकडची हळद असते ती घेतली तरी चालेल. तर ती थोडीशी गंगाजळमध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये घेतलं तरी चालेल. गुलाबजल गंगाजळ असेल तर वेल अँड गुड, नाही तर मग साध्या पाण्यामध्ये तिला थोडीशी ओली करा आणि त्याचा तिलक तुमच्या भावाच्या राखी बांधल्यानंतर उजव्या हातात मोस्टली आपण राखी बांधतो, तर उजव्या हाताला त्याच्या इथे किंवा इथे हा गुरुचा आपला असतो, हे बोट आपलं गुरुचं बोट असतं, तर इथे उजव्या हाताला किंवा डावा हाताला लावलं तरी चालेल, हा गुरुचाच असतो, उजवा किंवा डावा. ठीक आहे. हळदीचा तिलक तुम्हाला इथे करायचा आहे प्लस इथे करायचा आहे, राखीच्या पुढे. ओके. तर राखी बांधल्यानंतर तिलक नक्की करा आणि देवाला सांगा की हा तिलक माझ्या भावाच्या प्रोटेक्शनसाठी आहे. राखी तर माझं प्रेमाचं प्रतीक आहे, पण माझ्या भावाचं प्रोटेक्शन तू कर, नेहमी माझ्या भावासोबत सदैव राहा. आणि असं म्हणून तुम्हाला भावाचं रक्षण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे, छोटासा उपाय. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर मी म्हणेन की हळद नसेल तर केशरचा पण तुम्ही तिलक लावलात तरी चालेल, पण केसर जर लावणार असाल तुम्ही, ठीक आहे, जर केसरचा तिलक लावणार असाल तर तुम्हाला इथे लावायचं आहे, शुक्राच्या ह्याच्यामध्ये. शुक्राचा हा उंचवटा असतो तर इथे लावायचा आहे. केसर इथे, हळद इथे आणि इथे पण लावायचं. मग केसर आणि हळद दोन्ही मिक्स करून लावलं तरी चालेल, मग ते इथे पण लावायचं. ओके. 2 भाग करायचे आहेत आपल्याला असे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की एक मंत्र देते मी. हा जेव्हा उपाय कराल तुम्ही तेव्हा ओम लिहून घ्या तुम्ही, लिहून ओम सौहार्द संजीवय संजीवय ओम प्रेमाय नमः. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी बघून बोलते, परत सांगू. ओम सौहार्द ओके, संजीवय. ओके. त्याच्यानंतर ओम प्रेमाय नमः. एकदम प्रेमाने हा मंत्र बोला म्हणजे तुमच्या भाऊ बहिणींमध्ये खूप छान प्रेम राहील आणि खूप छान गोडवा राहील. जे लोक नाही आहेत जवळ, जे भाऊ बहीण काही कारणामुळे करत नाहीत रक्षाबंधन, ठीक आहे, तर त्यांनाही मी असं सांगेन की तुम्ही मनातल्या मनात 11 वेळा भावाला किंवा बहिणीला, खास करून बहिणींनी हा उपाय करा भावासाठी आणि भावाने केला तरी चालेल, मंत्र म्हटला चालेल. भावाला इमॅजिन करा आणि 11 वेळा, कमीत कमी 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम सौहार्द संजीवय ओम प्रेमाय नमः. आणि असं बघा की तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण, डोळे बंद करा, त्याला इमॅजिन करा, तो तुम्हाला अगदी धावत येऊन मिठी मारतोय किंवा मिठी मारतोय.